नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, आपण आपल्या YouTube चॅनलवरती एक व्हिडिओ टाकली होती की ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला तयार करता येणार आहे. तर प्रत्येकाने हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने तयार केला असेल, काही लोकांनी तयार केला नसेल तर लवकरात लवकर तयार करून घ्या. तो कसा काढायचा याविषयी संपूर्ण व्हिडिओ आपण त्या ठिकाणी टाकलेले आहे. परंतु तो काढत असताना तुम्हाला अनेक अडचणी येत आहेत. तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचा मोबाईल चेंज करायचा आहे. दुसरा मोबाईल म्हणजे घरातील एखादा व्यक्ती असेल त्याच्या मोबाईलमध्ये ते 2 ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी ते तुमचं ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला काढून घ्यायचा आहे. किंवा जर समजा तरीही चालत नसेल तर तुमचं जे ॲप सिक्युरिटी मोबाईलमध्ये वगैरे असतात ते सगळं ऑन करून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही तो काढायचा आहे. टेक्निकल काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, आपण त्यावरती नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि जर समजा खूपच जर टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप वेगळा बनवू आणि मग नंतर त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. परंतु मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी या ठिकाणी हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने काढलेला आहे किंवा काढत आहे किंवा काढायचा आहे, अशा लाभार्थ्यांचे एक प्रश्न आहे की सर, आम्ही ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला काढला, मग त्याची प्रिंट आउट तहसील कार्यालयामध्ये जमा करायची आहे का? नेमकं याविषयी मार्गदर्शन करा किंवा माहिती द्या. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित समजावून सांगतो. एक लक्षात ठेवा, हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने या 2 पद्धतीने तुम्ही आता काढू शकताय. ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धत राज्य सरकार प्रशासनाने सुरू केली आहे. ज्या लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला काढता येतो त्यांनी ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला काढायचा आहे. परंतु अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांच्या डोळ्यांचा काही प्रॉब्लेम असेल किंवा थंबचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांचा हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने निघणार नाहीये, त्यांना ऑफलाईन पद्धतीने जावं लागणार आहे. मग अशा लाभार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने पूर्वीची जी पद्धत आपण वापरत होतो त्याच पद्धतीने हयातीचा दाखला तयार करायचा आहे आणि तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायचं आहे. पण जे लोक ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला काढणार आहेत त्यांनी मात्र तहसील कार्यालयामध्ये हयातीचा दाखला ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची गरज नाहीये. लक्षात ठेवा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. कारण राज्य सरकारने आणि प्रशासनाने प्रत्येक योजनेमध्ये किंवा महसूल खात्याशी रिलेटेड किंवा इतर सर्व योजनांमध्ये जे काही टेक्निकल काही बाबी आहेत त्यामध्ये AI जोडलेला आहे. त्यामुळे जरी समजा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला काढला आणि तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जमा केला नाही तरी सुद्धा डायरेक्ट त्यांचा ॲक्सेस किंवा ती माहिती त्या तहसीलदार कार्यालयातील जे आपले संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जे डेस्क आहे त्या डेस्कला जाणार आहे. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने काढल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने जमा करायची गरज नाही आहे. ज्या लोकांचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना काढणं शक्य नाही, त्यांनी मात्र जुन्या पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने जाऊन जमा करायचं आहे. लक्षात आलं? आता हा एक महत्त्वाचा मुद्दा. पण दुसरा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की काही तहसीलदार कार्यालयातून हे जे हयाती दाखला आणि उत्पन्न दाखला वगैरे आहे हे ऑफलाईन पद्धतीने मागवले जाऊ शकतात. काही ठिकाणी मागवलेले आहेत, लक्षात ठेवा. मी असं नाही म्हणत मागवलेलं नाही आहे, काही ठिकाणी मागवतात. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पण त्या ठिकाणी जमा करावे लागतील. पण कधी? ज्यावेळेस तहसील कार्यालयामधून स्पेसिफिक ऑर्डर काढतील तेव्हा, नोटीस काढतील तेव्हा. तसं कार्यालयामध्ये जमा करायचं नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हा विचार काढून द्या की बाबा ऑनलाईन काढलाय तरी घेऊन जायचं आहे की नाही घेऊन जायचं आहे. लक्षात ठेवा, जर मागितला तरच द्यायचं, अन्यथा द्यायची गरज नाही. शक्यतो प्रशासनाने, सरकारने त्यांना ऑफलाईन पद्धतीने मागवण्याच्या मागू नये अशा पद्धतीची सूचना केल्यात. परंतु काही कारणास्तव मागू शकतात तर त्यावेळेस आपल्याला द्यावा लागणार आहे. पण एक लक्षात ठेवा, ज्या लोकांनी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये जर समजा काही कागदपत्र हयाती दाखला असेल, उत्पन्न दाखला असेल वगैरे जे कागदपत्र तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जमा केले असतील तर पुन्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज आहे का? नाही करायची गरज. पण हयाती दाखला मात्र प्रत्येकाने ऑनलाईन काढून घ्या. कागदपत्र मात्र तहसील कार्यालयामध्ये जर पूर्वी जमा केले असतील तर यावेळेस जमा करायची गरज नाही आहे. उत्पन्नाचा दाखला कोणी जमा करायचा, कोणी नाही जमा करायचा, हयातीचा दाखला कोणी जमा करायचा, कोणी नाही जमा करायचा, कुठे जमा करायचा, याविषयी ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ टाकलेली आहे. ती व्यवस्थित बघून घ्या. तुमचा उत्पन्नाच्या संदर्भात तो जो काही शंका असेल, प्रश्न असेल तो त्या ठिकाणी क्लिअर होणार. आजच्या व्हिडिओचा विषय एवढाच की बाबा ऑनलाईन पद्धतीने सत्यपान ॲप जे आहे त्या ॲपवरती ऑनलाईन पद्धतीने हयाती दाखला काढला तर तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा का? तर याविषयी आपण त्या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगितली आहे. त्याचबरोबर ज्यांचा प्रॉब्लेम येतोय, डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, थंबचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी काय करायचं याविषयी माहिती दिलेली आहे. आणि टेक्निकल काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा, आपण त्याविषयी नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. आणि खूप जर आकडा जास्त असेल तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुप आपण जॉईन करू, व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करूया. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.